चौकार. आतापर्यंत खूपच उत्कृष्ट अशी बॉलिंग केली होती आयुष यांनी. फक्त 4 धावा खर्च केल्यात पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. खूपच उत्कृष्ट अशी बॉलिंग केली त्यांनी. आता मयूर सत्रे पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. बॉलिंग साठी आलाय तो समर्थ. चोरटी अशी धाव. काहीसा षटकार चौकारांची खूपच कमतरता भासते नक्ष हॉटेल संघाला. झेल बाद. पहिला गडी गारद. आता बॅटिंग साठी येतोय तो आयकॉन श्रेयस दळवी. पाहूया श्रेयस आता आपल्या संघासाठी काय करतोय. धावांचा डोंगर आता श्रेयसला उभा करावा लागणार आहे. सुंदर असा टोलवलेला पहिला चेंडू जातोय सीमा पार. षटकार आणि या षटकाराबरोबर धाव संख्या झाली ती 11 धावा. पुन्हा एकदा एक सीमा पार षटकार आयकॉन श्रेयस दळवी यांच्याकडनं. खूपच कमी वयाचा खेळाडू आहे. मोठं भविष्य आहे या खेळाडूला. एक धाव 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 18 धावा. अजूनही नक्ष हॉटेलला खूपच मोठा धावांचा डोंगर करणं गरजेचं आहे. कारण की समोर अमय पारिक आणि मोहित नवलानी आहेत. आणि आता स्वतः आयकॉन वर्सेस आयकॉन रोमांचक सामना. मोहित नवलानी वर्सेस श्रेयस दळवी. सुंदर गोलंदाज मोहित नवलानी आयकॉन प्रदर्शन देतोय आपलं. वाईट चेंडू. आणि काही काळ हवेत होता चेंडू. श्रेयस दळवी यांचा कॅच होता तो. महागडा ठरू शकतो हा कॅच. सुंदर अशी कीपिंग केली होती. आणि झेल सुटलेला आहे तोही मयूर सत्रे यांचा. मयूर सत्रे हे खूपच चांगले फलंदाज आहे. त्यांचा झेल सोडणं महागात पडू शकतं रेड टेपला. असे कॅचेस होणं गरजेचं असते. कॅचेस विन द मॅचेस. पुढचा गोलंदाज बघूया कोण सांभाळताय आपल्या संघाची धुरा. भावेश शिंदे 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे हा टर्फ क्रिकेट मधला. सुंदर सुंदर असा चौकार लगावलाय तो श्रेयस दळवी यांनी भावेश शिंदे यांना. भावेश शिंदे यांचं थोडंसं कौतुक करावं असं वाटतं. अहिल्यानगर टर्फ क्रिकेट मधला हा टॉप 3चा हा बॅट्समन आहे.
आणि आता गोलंदाजीतून जादू दाखवतोय. स्टेप आउट कावरून मारण्याचा प्रयत्न होता पण पूर्णपणे बीट झालेत आणि किपिंग साठी कुठल्याही प्रकारची मिस्टेक केलेली नाहीये रेड टेप यांनी. आणि त्यांच्या ब्रँड प्रमाणेच गेम मध्ये त्यांनी क्वालिटी दाखवलेली आहे आणि ही खूपच सुंदर अशी हर्ष बोरा यांच्याकडून किपिंग झालेली आहे. आता नेक्स्ट बॅट्समॅन आलाय तो शुभम कारले. पाहूया आता शुभम कारले काय करतोय आपल्या संघासाठी. जेल बाद सलग 2 विकेट भावेश यांना. खूपच उत्कृष्ट गोलंदाजी भावेशची. अपकमिंग आयकॉन भावेश शिंदे. उत्कृष्ट बॅटिंग तर करतातच त्याच प्रकारे उत्कृष्ट गोलंदाजीचंही प्रदर्शन केलंय भावेशने. रेड टेप यांच्यासाठी मला वाटतं एक शूज गिफ्ट येणार आहे रेड टेप यांच्याकडनं त्याला. टोलवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. खूपच उत्कृष्ट बॉलिंग चालली आतापर्यंत भावेश याची. 5च धावा खर्च केल्यात आतापर्यंत. सुंदर सुंदर असा टोलवलेला चेंडू जातोय सीमा पार. षटकार. या षटकाराबरोबर धाव संख्या झाली ती 33 धावा. पुन्हा हवेत चेंडू. आता अमित सोनवणे थोडेसे इंजोर्ड असल्या कारणाने ते डाय मारू शकत नाहीत. नाहीतर खूपच उत्कृष्ट अशी फिल्डिंग करतात ते. लेफ्ट राईट मागे पुढे सगळीकडे डाय मारतात अमित सोनवणे. पुढची ओव्हर टाकतोय तो बॉलिंग आयकॉन सुजल नारंग. सुंदर असा पटका जातोय सीमा पार. षटकार. या षटकाराबरोबर आणि झेल सोडलेला आहे. सुजल नारंगांची चिडचिड चालू झालेली आहे. सुजल नारंग यांची चिडचिड सहसा बघायला मिळत नाही कोणालाच. सुंदर असा फटका मयूर सत्रे यांच्या बॅटमधून जातोय सीमा पार. चौकार. एक झेल सुटला पण दुसरा झेल अचूक टिपलाय अमित सोनवणे यांनी. मयूर सत्रे यांचा. आता बॅटिंग साठी येत आहेत ते जयेश खरात. खूपच तोडफोड बल्लेबाज जयेश खरात कमिटी मेंबर आहेत. खूपच उत्कृष्ट अशी टुर्नामेंट ऑर्गनाइज केली जयेश खरात यांनी. पाहूया आता काय करतायत आपल्या संघासाठी. उत्कृष्ट बॅटिंग ही करावी लागणार आहे आता. सुजल नारंग बॉलिंग आयकॉन सुजल नारंग. सुंदर असा षटक. मयूर सत्रे यांची विकेट आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात सुजल नारंगने. खूपच सुंदर बॉलिंग केली आहे सुजल नारंग यांनी. पाहूया नेक्स्ट बॉलर येतोय तो रोहित भवानी. पहिलाच चेंडू आणि हाईटचा आलेला हा नो बॉल. त्यात आलेला चौकार. बोनस धावा. ऑर्गनायझर वर्सेस ऑर्गनायझर. थवानी वर्सेस खरात. पाहूया काय करतोय. सुंदर टोलवलाय आणि झालाय तो जेल बाद. आयकॉन मोहित नवलानी. खूपच उत्कृष्ट असा कॅच पकडलाय मोहित नवलानी यांनी. जयेश खरात यांना पवेलियन मध्ये पाठवलंय.
आता आले मॅचचे बॉस कॅप्टन अक्षय बोटे. पाहूया अक्षय बोटे आपल्या बॅट मधून काय चमत्कार दाखवतात आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूत कॅप्टन पवेलियन मध्ये खूपच उत्कृष्ट गोलंदाजी धवानी यांच्याकडनं. मोहित धवानींना थोड्याशा टिप्स द्यावा लागणार आहे तुमच्या बॉलिंगच्या. रोहितची मोहितला थोड्याशा टिप्स द्या. खूपच सुंदर गोलंदाजी करतायत तुम्ही. दोन चांगले बॅट्समन तुम्ही पवेलियन मध्ये पाठवले आहेत. आणि पुष्कर सत्रे तुम्ही मयूर सत्रेंकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. सुंदर असा फटका. खूपच डीप बॅटिंग लाईनअप आहे हॉटेल नक्षांच्याकडे. आलेला षटकार. या षटकाराबरोबर धाव संख्या झाली ती 55 धावा. सुंदर फुलटॉस बॉल ला कन्वर्ट केलाय सिक्स मध्ये रोहित यांनी. रोहित मिसाळ यांची ही वाईल्ड कार्ड एंट्री झाली होती. त्या वाईल्ड कार्ड एंट्रीला वाईल्ड कार्ड परफॉर्मन्स देताना रोहित मिसाळ 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 62 धावा. अमित सोनवणे बॉलिंग आयकॉन अमित सोनवणे. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. त्यांनी आता बॉलिंग ऍक्शन बदललेली आहे या टुर्नामेंट साठी. पहिला चेंडू टोलवला आहे. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण मोहित यांच्याकडनं. दिशाहीन वाईड चेंडू. दिशाहीन सलग 3 वाईट टाकलेत अमित सोनवणे यांनी. फुलटॉस चेंडू फुल आणि कुठलीही धाव नाही इतक्या चांगल्या शॉट वरती. चोरटी 1 धाव. खूपच चांगलं षटक टाकतोय अमित सोनवणे. फक्त 4 धावा खर्च केल्या 3 वाईट नंतर सुद्धा. गुड स्टॉप. 4 चेंडू 4च धावा खर्च केल्यात अमित सोनवणे यांनी. सुंदर टोलवण्याचा प्रयत्न. थोडासा शॉर्ट राहिला नाही तर हातात कॅच गेला असता रोहित यांचा. सुंदर टोलवण्याचा प्रयत्न. रन आउट. पहिल्या चेंडूवरती शेरॉन पाटोळे यांना आलेली अमय पारिक यांची विकेट. खूपच उत्कृष्ट असा घेतलेला झेल श्रेयस दळवी यांनी. उत्कृष्ट असे फिल्डर आहेत श्रेयस दळवी. आणि उत्कृष्ट असा उंच उडी मारून घेतलेला कॅच श्रेयस दळवी. आयकॉन श्रेयस दळवी यांच्याकडनं. पहिल्या चेंडूवरती पहिलीच विकेट आलेली आहे. आता नवीन फलंदाज येतोय आयकॉन अपकमिंग आयकॉन भावेश शिंदे. भावेश शिंदे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील टॉप 3 बॅट्समन मध्ये येतात. याची नोंद नक्ष संघाने घ्यावी. हा सामना हलका नाहीये. सुंदर असा टोलवलेला चेंडू. पहिल्याच चेंडूवरती भावेशने टोलवला आहे षटकार. पुन्हा एकदा षटकार. पूर्णपणे बॉलरची लाईन लेंथ समजून घेऊन मारतोय भावेश शिंदे. वेट करून मारतोय. आता पाहूया काय करताय मॉन्टी पाटोळे. आता वाईड चेंडू.
ऑफ लेग दोन्ही प्रकारचे चेंडू टाकू शकतात मॉन्टी पाटोळे. सुंदर चेंडू. एक चोरटी धाव आणि या चोरट्या धाव्याबरोबर धाव संख्या जाऊन पोहोचली ती एक षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा एक गडी बाद. अजून ही जिंकण्यासाठी गरज आहे ती 53 धावांची. आता स्वतः बॉलिंगची धुरा सांभाळतायत कॅप्टन अक्षय बोठे. समोर आहे मोहित नवलानी. सुंदर असा चेंडू पण झालेली मिसफिल्ड. या मिसफिल्ड बरोबर एक खूपच एक रन आलेला आहे. अक्षय बोठे आणि मोहित नवलानी ही जोडी प्रत्येक टुर्नामेंटला सोबत खेळत असते, पण या वेळेस ते प्रतिस्पर्धी आहेत एकमेकांचे. हा गेम सुद्धा खूप बघण्यासारखा असणार आहे. भावेश शिंदे वर्सेस अक्षय बोठे. बघूया काय होतं या सामन्यात. उत्कृष्ट असा शॉट. भावेश शिंदे यांना फुलटॉस आल्यानंतर ते कुठल्याही प्रकारची क्षमा देणार नाही. सुंदर कमबॅक अक्षय बोटे यांच्याकडनं. याच एक धावेबरोबर धाव संख्या झाली ती 23 धावा. मोहित नवलानी यांनी लगावलेला षटकार. कदाचित अक्षय बोटे यांनी यावेळेस त्यांना आयकॉन म्हणून घेतला नाही, त्याचा राग असावा हा. सुंदर असा झेल पुन्हा एकदा श्रेयस दळवी यांच्याकडनं. अक्षय बोटे यांना मिळालेली भावेश शिंदे यांची विकेट. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन अक्षय बोटे यांच्याकडनं. षट चौकार. सुंदर गोलंदाजी करतोय आयुष. मारलेला या चौकार. या चौकावर बरोबर धाव संख्या झाली ती 44 धावा. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. नो बॉल. 77. वाईड दिशाहीन गेंदबाजी. पुन्हा एकदा नो बॉल. खूपच महागडं असं ठरतंय ते श्रेयस दळवी यांचं षटक. रेड टेप साठी बोनस रन्स येत आहेत. खूपच महागडं षटक टाकलंय श्रेयस दळवी यांनी. 19 धावा खर्च केल्यात आपल्या षटकामधून. आणखीनही 19 धावांची गरज आहे. 4 षटकात 19च धावांची गरज राहिलेली आहे. पाहूया मयूर सत्रे आपल्या फिरकी गोलंदाजीतून काय जादू करतोय. शुभम वाघ लवकरात लवकर टॉस करून घ्या.
नो बॉल आणि षटकार. बोनस 7 धावा मोहित नवलानी यांच्या बॅट कडून. टर्फ क्रिकेटचे फर्स्ट आयकॉन मोहित नवलानी. पुन्हा एकदा नो बॉल. डिटेक्ट होत आहेत स्पीड मीटर मध्ये. इथून कुणी चुकणार नाही. कम्युनिटी कॉइन द्या. टॉस साठी कॉइन द्या. कम्युनिटी टॉस साठी कॉइन द्या. जयेश खरात. थँक्यू जयेश खरात. एक काम केलंय त्यांनी. नो बॉल. खूपच खराब गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय ते हॉटेल नक्षांनी. सुंदर असा फटका जातोय सीमा पार. षटकार. आता लागतायत त्या फक्त 2 धावा. जिंकण्यासाठी रेड टेप यांना 2च धावांची गरज. खूपच सुंदर असा षटकार मोहित नवलानी यांच्याकडनं.